ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य, आरोग्य आणि आशा. आमच्या सर्व प्रिय मित्रांना या एप्रिल महिन्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा. या महिन्यात आपण उत्तम शुक्रवारची म्हणजेच येशूच्या वधस्तंभावरील यज्ञार्पणाची आठवण करतो आणि तसेच ईस्टर म्हणजेच तिसऱ्या दिवशी येशूच्या पुनरुत्थानाचीही आठवण करतो. पवित्र शास्त्रातील 1 पेत्र 2:24 हे वचन सांगते, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. मित्रहो, आपण सर्व मुळातच पापी आहोत. येशू आमच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेण्यासाठी आला. त्याने आमच्या चुका, दुःख, आजारपण आणि वेदना स्वतःवर घेतल्या. आमच्यासाठी मरण पावला, जेणेकरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला गुलामीऐवजी स्वातंत्र्य, जखमाऐवजी आरोग्य आणि मृत्यूऐवजी जीवन मिळते. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत आणि विजयी होऊन उठला. तो आजही जिवंत आहे आणि आपल्या प्रार्थना ऐकून सार्वकालिक आशा देतो. त्याचे पुनरुत्थान केवळ आजच्या पुरते नाही, तर त्याच्या सोबतच्या सार्वकालिक जीवनासाठी आपल्याला आशा देते. तो प्रत्येक विश्वासणाऱ्याला जीवन देतो. हा एप्रिल महिना तुम्हाला आशीर्वादाचा आणि आनंदाचा हो.